नमस्कार सर. आम्ही उद्योगिनीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे आणि या सगळ्या उद्योगिनींना तुमचं मार्गदर्शन फार बहुमूल्य ठरेल. आपल्या खादी ग्रामोद्योगाच्या स्कीम्स बद्दल तुम्ही जास्त चांगलं सांगू शकाल. तुमचा अनुभव खूप मोठा आहे आणि आम्हाला तुम्ही मार्गदर्शन कराल आणि आम्ही त्या तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे पावलं उचलू आणि आमचं भलं करून घेऊ. तर मला वाटतं तुम्ही मार्गदर्शन कराल तर खूप छान. आम्ही ऐकतोय नवीन-नवीन पी-एम-ए-जी-पी स्कीम्समध्ये पण नवीन काही ॲडिशन्स झालेले आहेत. त्या पण कळल्या तर चांगलं असेल. कारण ही स्कीम किती छान आहे. प्रत्येक गावातल्या प्रत्येक मुलासाठी किंवा महिलेसाठी ही अ, नवीन एक काय म्हणतात प्रभात घेऊन येते. त्याच्यामध्ये कुणीही किती सहज सहभागी होऊ शकतं. त्यामुळे सर आम्ही तुमच्या मार्गदर्शनाची वाट बघतो. वेलकम सर ऑन बिहाफ ऑफ अम्मी उद्योगिनी प्रतिष्ठान. बारामतीकर सर खूप खूप धन्यवाद. आणि प्रज्ञाताईंना हे करून देण्याचं कारण KVIC मध्ये जेव्हा पहिल्यांदा किंवा त्याच्याही आधीपासून आम्ही दोघी एकमेकींना ओळखत होतो, परंतु सगळ्यांना का सांगते मी की मॅडम तुमचा आवाज कट होतोय. आम्हाला काहीच आता बंदच झालंय. हॅलो सर, आता मला वाटतं करूया, कारण तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे आलेले आहेत. फक्त एकच सगळ्यांना सांगू इच्छिते, समजा आपलं 50 मिनिटांनी join on the same बंद झालंय मॅडम. आत्ताच आम्हाला काहीच ऐकायला येत नाहीये. हॅलो मिनलताई, तुम्ही बोलताना कट होत होते शब्द आणि आता पूर्ण बंद झालंय. आम्हाला काम करते आमच्या एकत्रच आहे, तर त्यामुळे मला वाटतं आता चैताली बोल. बारामतीकर सर यांना विनंती आहे की त्यांनी आजचं सेशन प्लीज सुरू करा. सर तुमचा व्हॉइस येत नाहीये. नाही सर, तुमचं अनम्यूट केलंय पण व्हॉइस नाही येत आहे. हो सर, तुमचं व्हॉइस नाहीच येत आहे अजूनही.
चैताली, कोणाचाच आवाज काहीच येत नाहीये. माईक वापरायला सांगू. आपण आधी त्यांना हे करायला पाहिजे होतं ग. त्यांना फोन करून सांगा ना. सांगितलंय मॅम. येस, आता नाही सर, नाही येत आहे, नाही येत आहे. नाही सर, आम्हाला इथे व्हॉइसच येत नाहीये. तुम्ही एकदा रिलॉग इन करता का प्लीज? नाही येते. मॅडम आवाज येतो? येस सर, येस, व्हॉइस इज क्लिअर ना, आणि व्हिडिओ पण आहे. ठीक आहे, ठीक आहे. या. सर्वांना नमस्कार. आम्ही उद्योगिनीच्या सर्वा पिनल मोहाडीकर मॅडम आणि पूर्वाश्रमीच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मला अतिशय जवळून ओळखणाऱ्या प्रज्ञा जोगळेकर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला उद्योजक, आणि आजचा जो विषय आहे त्या संदर्भात मला जे काही सांगायचं आहे त्याची जी आपण संधी दिली त्याबद्दल सुरुवातीला मिनलताई मोहोळीकरांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीनं ज्या काही योजना राबवण्यात येत आहेत त्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी माहिती द्यायला सुरुवात करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खादी आणि ग्रामोद्योग आयोग हा साधारणपणे 1956 साली स्थापित झाला, आणि त्याच्यानंतर आयोगाच्या या सगळ्या कामामध्ये महत्वाचा जर केंद्रबिंदू काय असेल तर तो म्हणजे रोजगारभिमुख उद्योगाची निर्मिती करणं, आणि या सगळ्या उद्योगांना बळकटी देण्यासाठी म्हणून मग नवीन जे काही तंत्र आहे त्याचा उपयोग करून त्या तंत्राच्या माध्यमातून काही चांगल्या प्रकारचे प्रॉडक्ट तयार करणं, आणि सर्वात शेवटी म्हणजे या ठिकाणी स्वयंसिद्ध व्हायला मदत करणं, या दृष्टिकोनातून आयोगानं बरंचसं काम केलं. आणि यानंतर आयोगाच्या या सगळ्या नेटवर्किंगचा फायदा राज्यातल्या वेगवेगळ्या खादी ग्रामोद्योग महामंडळांना पण झाला, आणि त्या राज्यामध्ये जे काही कायदे असतील किंवा ज्या काही योजना असतील त्याचा उपयोग
साधारणतः खादी आणि ग्रामोद्योग या दोन्हीच्या विकासासाठी त्या ठिकाणी करण्यात यायला सुरुवात झाली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची ही पार्श्वभूमी मी एवढ्यासाठी सांगितली की बऱ्याच वेळा आयोग आणि महामंडळ याच्यामध्ये नेहमी फारकत केली जाते. मी आज आपल्याशी जे बोलतो आहे ते खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म लघु मध्यम मंत्रालय, भारत सरकार याचा जॉईंट CEO याने संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असलेली एक अधिकारी व्यक्ती आपल्याशी या ठिकाणी भाष्य करत आहे. आयोगाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यातली सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम. आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचं जे काही नोडल एजन्सी म्हणून जे काम आहे ते आयोगाच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येतं. आणि संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येतं. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जे काही ऍप्लिकेशन किंवा आवेदन आपल्याला करायचं आहे ते सर्वतः ऑनलाईन आहे. आणि त्याची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचा उल्लेख या ठिकाणी मी करेन, www.kvac.org.in. तर तिथे आपण PMEGP ई पोर्टल वरती गेलो की आपल्याला त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करता येणं सहजपणे शक्य आहे. हे ऍप्लिकेशन करत असताना सुद्धा त्याला लागणारी कागदपत्र सुद्धा अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणूया की जास्त काही अशी मोठ्या प्रमाणात लागणारी कागदपत्र नाहीयेत की जे आवश्यक आहेत एवढीच कागदपत्र त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहेत की जेणेकरून ज्याच्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता असेल, त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड असेल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अनुभव काय असेल त्या संदर्भातले काही प्रमाणपत्र असतील, या सगळ्या गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी आहे. आणि तो आपल्याला अपलोड केल्यानंतर एक साधारण आवेदन पत्र ज्यावेळेला आपण करतो त्याच्यासोबत त्या ठिकाणी प्रोजेक्ट बनवण्याची जी काही नेहमी एक गोष्ट आपल्या समोर येते की आपण प्रोजेक्ट कसा बनवायचा किंवा त्यासाठी पण एक वेगळा खर्च करावा लागतो. आणि हे टाळण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्येच किंवा त्या आवेदन पत्रामध्ये जर आपण जी भरलेली माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने तिथे प्रिपेअर DPR म्हणजे प्रोजेक्ट तयार करा अशा प्रकारचा एक कॉलम आहे, अशा प्रकारची एक व्यवस्था आहे. आणि तिथे आपण क्लिक केलं की आपला तो प्रोजेक्ट स्वतः त्या ठिकाणी म्हणून तयार होतो. आणि एवढी चांगल्या प्रकारची व्यवस्था ऑनलाईन पद्धतीनं या योजनेच्या अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं या ठिकाणी अंमल केलेली आहे. त्याचा उपयोग, त्याचा वापर संपूर्ण देशभरामध्ये केला जातो. आणि हे पोर्टल इतकं सहज आणि सुलभतेनं आपल्याला हँडल करता येतो किंवा त्याचा उपयोग आपल्याला करता येतो की जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आपण आवेदन करत असताना येत नाहीये. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या योजनेमध्ये ज्यावेळेला आपण साधारणपणे ज्यावेळेला संपूर्ण योजना बघतो तर त्याच्यामधली गुंतवणूक जी आहे स्वतःची आपल्याला ती फार अगदी कमी प्रमाणात आपल्याला करता येणं शक्य आहे. आणि स्वतःची गुंतवणूक जी आहे ती फार कमी असते, ज्याला आपण ओन कॅपिटल म्हणतो. आज आपण सर्वजण महिला या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला केवळ त्या प्रोजेक्ट कॉस्टच्या 5% उभे करावे लागतात. आणि त्याच्यानंतर उर्वरित जे आहे ते साधारणतः ग्रामीण भागासाठी असलेली जी सबसिडी आहे ती 35% आहे आणि शहरासाठी 25% आताच्या या योजनेच्या प्रमाणे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाखाली. आणि उर्वरित जे आहे ते 65% आपल्याला बँक लोन या ठिकाणी आपल्याला मिळतं. आणि हे बँक लोन सुद्धा ज्या काही राष्ट्रीयकृत बँक आहेत आपल्याकडे त्याची जी काही लिस्ट आहे, त्याची जी यादी आहे त्याच्या मार्फत या ठिकाणी किंवा ज्याच्या ठिकाणी आपलं खातं आहे, आपण सेव्हिंग खातं वगैरे उघडलेलं आहे, तर तिथून या ठिकाणी आपल्याला वित्तीय सहाय्यता होत असते. दुसरं असं आहे की याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही खासगी बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, IDBI बँक आहे. या सर्व बँकांचा अंतर्भाव आहे की जेणेकरून आपल्याला तिथे सुद्धा वित्तीय सहायता मिळण्यासाठी आवेदन करता येणं शक्य आहे. आणि एवढंच नव्हे तर या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या उद्योग उभारण्यासाठी मदत होते. एक तर म्हणजे प्रक्रिया उद्योग असेल, कोणत्याही प्रकारचा उद्योग जर घेतला तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह लिस्ट एक आहे खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं जी तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की जिथे
खास करून रासायनिक पदार्थ असतील किंवा अंमली पदार्थ असतील, याच्या व्यतिरिक्त काही जनावरांच्या साठी असलेले काही पशु पालन किंवा या ठिकाणी कुक्कुटपालन असेल, अशा प्रकारचे काही उद्योग असतील किंवा प्लास्टिक असेल किंवा पर्यावरणाला हानिकारक असतील असे काही उद्योग आपण जर लक्षात घेतले तर याला वगळून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या प्रक्रिया उद्योगासाठी मदत होते. त्या प्रक्रिया उद्योगाला मदत करण्याची जी मर्यादा आहे, ज्याला आपण प्रोजेक्ट कॉस्ट म्हणूया, ते 25 लाखापर्यंत या ठिकाणी आपल्याला मदत या योजनेअंतर्गत होते. आणि जर आपण एखादी ट्रेडिंग किंवा व्यवसाय ज्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री किंवा सेवा उद्योग असेल तर त्याला 10 लाखापर्यंतची या ठिकाणी मदत होत असते. साधारणतः जसा मगाशी मी उल्लेख केला 30 ते 35% एवढी सबसिडी केवळ पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाखालीच या योजनेमध्ये भारतामध्ये ज्या काही योजना सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांच्या बळकटीसाठी राबवण्यात येतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सबसिडी असलेली ही योजना असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या योजनेचं दुसरं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये ऑनलाईन पोर्टलवरती आपण हा सगळा म्हणजे आवेदन पत्र पाठवणं, त्याच्यानंतर त्याची कागदपत्र जोडणं आणि याच्या व्यतिरिक्त ज्याला आपण म्हणूया की प्रोजेक्ट त्या ठिकाणी पुन्हा अपलोड करणं किंवा तो बनवणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ऑनलाईनच्या माध्यमातून होत असल्यामुळे इथे मनुष्याच्या बरोबर किंवा ज्याला आपण म्हणूया की मानवी संपर्क काही नाहीये. आणि जिथे मानवी संपर्क नाहीये तिथे आपल्याला सहज आणि सुलभपणे कोणत्याही अडचणी न येता आपल्याला काम करता येणं शक्य होईल. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये म्हणजे माणसाचा समावेश जो आहे तो कमी असल्यामुळे आणि ऑनलाईन असल्यामुळे सहज सुलभपणे वेळेचा अपव्यय होणं किंवा अजून काही अन्य दुसऱ्या मार्गाचा उपयोग आपण नेहमी ऐकत असतो की सरकारी कामामध्ये वेगवेगळ्या मार्गाने बाबा तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो आम्ही या ठिकाणी मंजूर करून देतो किंवा त्याची शिफारस करतो, मग त्याच्यासाठी आम्हाला आपल्याला काहीतरी मोबदला द्यावा लागेल, अशा प्रकारचा जो काही भाग आहे तो याच्यामध्ये येत नाहीये. आणि तशा प्रकारचा उल्लेख पोर्टलवरती सुद्धा आम्ही केलाय. कारण बऱ्याच वेळा असं दिसून येतं की काही एजन्सीज किंवा काही संस्था दिल्लीमध्ये असलेल्या किंवा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सांगत असतात लोकांना की आम्ही आपले प्रोजेक्ट या ठिकाणी मंजूर करतो किंवा त्याची शिफारस करतो आणि त्या सगळ्यामधून लोकांची फसवणूक न व्हावी यासाठी त्याचा उल्लेख सुद्धा आम्ही याच्यामध्ये पोर्टलवरती केलेला आहे. दुसरं मी या ठिकाणी सांगेन की याच्यामध्ये आपल्याला खूप काही करता येण्यासारखं शक्य आहे. बऱ्याच वेळा काय होतं की पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाखाली जर आपल्याला 25 लाखापर्यंतची मदत मिळाली तर आज आपण सर्वजण जे काही उद्योग सुरू केलेले आहेत किंवा जे काही प्रॉडक्ट आपण बनवत आहात आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की या प्रॉडक्टमध्ये आपल्याला काही नाविन्यपूर्ण असं काही करायचं असेल किंवा व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट आपल्याला तयार करायचे असतील किंवा काही नवनवीन मशीन्स घ्यायचे असतील किंवा त्याच्यामध्ये पॅकिंगचं काम आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचं असेल, कारण आपल्याला माहिती आहे की जिथं ज्या प्रॉडक्टचं पॅकिंग चांगलं आहे, ज्याच्यामध्ये आपण गुणवत्ता व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणून जर आपण प्रयत्नशील राहिलो तर आपल्याला चांगला त्या ठिकाणी उपयोग होतो. आणि म्हणून एक मिनिट. हॅलो, हा मॅडम, हा आता मध्ये एक 5 मिनिटं मी थोडासा एक अर्जंट मेसेज आहे दिल्लीवरून, तर तो एक अटेंड करून आला तर चालेल ताई? काही माहिती मी किंवा प्रज्ञा मिळून आम्ही दोघी जणी मिळून काही माहिती तुम्ही कॅरी करा, मी परत जॉईन होईल. केव्हीआयसीचा कम बॅक. येस येस येस. प्रज्ञा, तू तुझं उदाहरण दे ना, तू काय करतेस ते. तू केव्हीआयसी परंतु तुझ्याबद्दलच बोल, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. अच्छा, बर बर. नमस्कार, मी प्रज्ञा मिलिंद जोगळेकर चिपळूणहून बोलतेय. चिपळूणमध्ये आम्ही एक ग्रामकौशल्य मार्गदर्शन केंद्र आणि ब्रँड शॉप सुरू केलंय आणि याच्यामध्ये आम्ही काय करतो तर माझा पूर्वाश्रमीचा जो अनुभव आहे, आता आपण ऐकलं की मी खादी ग्रामोद्योग आयोगातच कार्यरत होते आणि त्या खादी ग्रामोद्योग आयोगाचा जो अनुभव आहे तो मी इथे वापरते. जसं गव्हर्नमेंट स्कीम्स, आता तुम्ही जी PMAGP स्कीम ऐकताय ती चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजे CMEGP आणि मुद्रा, या 3 स्कीम्सवर मी मार्गदर्शन करते. या इथल्या शाळा कॉलेजांमधून याच्यावर अवेअरनेस प्रोग्राम घेते
आणि त्यातून जी मुलं पुढे येतात, ज्यांना कोणाला स्वतःचा काही उद्योग सुरू करावासा वाटतो, त्यांना त्यांचा उद्योग निवडायला मदत करते. कोणता उद्योग करतील असं. आणि त्यानंतर शासकीय योजनांमध्ये जर त्यांना सहभागी व्हायचं असेल, तर आम्ही त्या शासकीय योजनेमध्ये त्यांना कसं सहभागी करून घेता येईल हे सांगतो. आणि त्यांना फॉर्म भरून देतो. आता तुम्ही जसं ऐकलं, की प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा याच्यामध्ये लागतात. तर ते प्रोजेक्ट रिपोर्ट हा प्रकार आहे तो खरं तर त्या साईटवर तिथे दिलेलाच आहे. पण बऱ्याचदा काय होतं, भयामुळे किंवा अज्ञानामुळे आपण ते बाहेर कोणाला तरी सीएला वगैरे बनवायला देतो. आणि तिथे आपल्याला बराच पैसा लागू शकतो किंवा काही लोक असं जसं सर आता सांगत होते, की तुम्ही काय म्हणतात पैसे घेऊन तुमचे फॉर्म आम्ही भरू किंवा तुम्हाला लोन मिळवून देऊ असं सांगितलं जातं. तर या सगळ्यापासून कसं वाचायचं ते त्या मुलांना आम्ही सांगतो. त्यांचे फॉर्म भरून देतो. प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा हे सांगतो. आणि ह्याच्यानंतर त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट देऊन त्यांचा उद्योग सुरू करताना त्यांना काय-काय अडी-अडचणी येतील त्याच्यासाठी आम्ही एक हँड होल्डिंग सपोर्ट करतो, की तुम्हाला काही अडचणी येतील तर त्यात आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यांनी उद्योग सुरू केल्यानंतर ज्या अडचणी असतील त्यात आम्ही बरोबर असतो. त्यात त्यांनी प्रोडक्शनच्या वेळेला काही त्यांना मशिनरी हवी असेल, तर त्यांनी कुठून घेता येईल, चांगली मशिनरी कुठे मिळेल याचं मार्गदर्शन होतं. आणि त्यांचं प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर ते प्रोडक्शन कसं करायचं, प्रोडक्शनचं पॅकिंग कसं असायला पाहिजे, मार्केटिंग त्याचं कसं सोपं होईल, मार्केटला कसं अप्रोच करायचं, या सगळ्या गोष्टी पण आम्ही शिकवतो म्हणजे आम्ही त्यांना या गोष्टीचं ज्ञान देत असतो. यात मला एक तुम्हाला सांगायला आवडेल आमची पहिली सक्सेस स्टोरी. दीप्ती शिंदे म्हणून आमच्या चिपळूणमध्ये एक मुलगी जेमतेम 22-23 वर्षाची असेल. अशीच एकदा संध्याकाळी माझ्याकडे आली. मला म्हणते, "मला स्वतःला काहीतरी काम करायचंय." म्हटलं, "काय काम करणार तू?" "मला ना मेणबत्त्या बनवता येतात. पण त्या आणखीन चांगल्या कशा बनवायच्या आणि कशा इथे चिपळूणमध्ये मेणबत्ती कोण घेणार?" तसा मेणबत्ती चा वापर सगळ्या कोकणात होतोच. म्हणजे जेव्हा लाईट जाते तेव्हा. पण ते काय तेवढं वरचेवर होत नाही. मग कसं होणार? असे बरेच प्रश्न होते तिचे. मग तिचं जरा छान काउन्सिलिंग केलं. तिला म्हटलं, "तुला कोणत्या मेणबत्त्या येतात?" मग पांढऱ्या मी बनवू शकते. मग त्याचा साचा आहे का? हो. मग म्हटलं, "मार्केट कोणतं जवळ तुला पडेल बघ." तर म्हणाली, "गोवा." गोवावरून काही तिला डिमांड होता, ऑर्डर होता. ती जाऊन घेऊन येत होती. सॉरी बनवून देत होती. पण त्यात तिला काही पैसे सुटत नव्हते. म्हटलं, "हे पैसे आहेत ना, ते खरं जातायत कुठे बघ, ट्रान्सपोर्टमध्ये जातायत. त्यामुळे तू असं काहीतरी शोध, की तुला जवळच्या जवळ होईल." मग म्हटलं, "चिपळूणमध्ये मेणबत्ती वापरणारा कोणता वर्ग आहे आणि कुठे आहे? ते बघायचंय." याला थोडंसं प्रोफेशनल भाषेत काय म्हणतात, पॉकेट्स म्हणतात, की तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या कुठे आहेत? तो एरिया कुठे आहे बघा. तसं तिनं शोधल्यानंतर चिपळूण रेल्वे स्टेशनाच्या जवळ चर्च आहे. तर ती म्हणाली, "तिथे चर्च आहे एक." तर म्हटलं, "झालं तर काम." त्या चर्चमध्ये त्यांच्या त्या अथॉरिटीजना भेट आणि त्यांना विचार, की "काय मी इथे एक स्टॉल लावू शकते का? माझं असं मी असं काम करते." आणि हे सगळं झाल्यानंतर ती जाऊन त्यांना भेटली आणि तिथल्या त्यांनी आपल्याला त्यांना हे लावायला दिला. काय स्टॉल लावायला दिला. दर रविवारी त्यांच्याकडे मास असतो. म्हणजे आपल्याकडे जसं कीर्तन असतं, तसं ते दर रविवारी जेव्हा जातात चर्चमध्ये, तर कंपल्सरी दर रविवारी जातात. जास्ती उपस्थिती असते चर्चमध्ये. तर तेव्हा तिला मी सांगितलं, "जास्त वेळ नाही, पण त्या मासच्या आधी जायचं आणि आपला स्टॉल लावायचा." ते लावल्यानंतर ही गोष्ट साधारण 2 वर्षापूर्वीची च्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला. आणि तिथे तिनं सुरू केलं साधारण डिसेंबरच्या सुरुवातीला. 2 रविवार झाल्यानंतर 3ऱ्या रविवारी तिथल्या त्या फादरनी सांगितलं, "असं कर, आमच्या चर्चमध्ये ज्या मेणबत्त्या लागतात ना, त्या तूच बनवून दे." म्हणजे तिला तिथल्या तिथे मार्केट मिळालं. आता तिथल्या तिथे मार्केट मिळाल्यावर तिचा उत्साह वाढला. ती म्हणाली, "मॅडम मला अजून वेगळं काहीतरी करायचंय. मेणबत्तीत काय अजून वेगळं करता येईल?" म्हटलं, "हे झालं एक पांढऱ्या शुभ्र नेहमीच्या मेणबत्त्या. पण मग आता आपण काय करू शकतो?" म्हटलं, "सुंदर डेकोरेटिव्ह मेणबत्त्या पण मिळतात. जेलच्या मेणबत्त्या मिळतात. वेगळ्या-वेगळ्या आकाराच्या मेणबत्त्या वेगळ्या-वेगळ्या कपमध्ये मिळतात. ते बघ बरं."
मग तिने त्या जेलच्या रंगीत वेगळ्या वेगळ्या आकाराच्या मेणबत्त्या बनवायला सुरुवात केली. आणि मग आता तिचा खप कसा वाढेल, मग याच्यासाठी आमच्या केंद्रातर्फे आम्ही काय केलं, तर तिच्या प्रोडक्टचा आणि तिचा फोटो आम्ही आमच्या वेबसाईटवर टाकला. आमचं जे YouTube चॅनल आहे त्याच्यावर टाकला. आणि मग अशा पद्धतीने तिला त्याच्या ऑर्डर्स यायला लागल्या. आमच्या वेबसाईटवर टाकल्यानंतर आमच्याच एका मित्रांपैकी एकाने एक मोठ्या पदावर आहेत गोदरेजमध्ये. त्यांनी त्या वर्षीच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या जे त्यांचे गिफ्ट पॅक्स असतात त्यांच्यासाठी तिच्याकडून मेणबत्त्या मागवल्या. खरं ही छोटीशी सुरुवात होती, पण त्यांनी तिला इतका चांगला कॉन्फिडन्स दिला की या कॉन्फिडन्समुळे तिनं एकतर ती मेणबत्त्या तर आज बनवते, पण त्याच्याबरोबर ती काय करते, तिने चॉकलेट्स बनवायला सुरुवात केली. आणि पहिलं चॉकलेट घेऊन आली, मॅडम मी आता हे चॉकलेट्स पण सुरू केलंय, तुम्ही टेस्ट करून सांगा आणि आणखीन काय चांगलं करता येईल सांगा. तर त्या चॉकलेट्सची चव तर चांगली होती, तिनं छान केलं होतं. तिला थोडं मी पॅकिंग रॅपिंग बद्दल सांगितलं आणि मग तिला म्हटलं की तू असं कर, या चिपळूणच्या जवळ लोटे म्हणून भाग आहे, तिथे इंडस्ट्रियल एरिया आहे. इंडस्ट्रियल एरियामध्ये गिफ्टिंग हा प्रकार बराच होतो. तर मग असं कर तू की मेणबत्ती आणि चॉकलेट्स यांचे 2 कॉम्बिनेशन करून ते गिफ्टिंग पॅकेट्स द्यायला सुरुवात कर. ती आयडिया तिला आवडली आणि ती आयडिया सुद्धा तिची क्लिक झाली. मुळात कसं असतं की आपण एखाद्या विचाराबरोबर जेव्हा सकारात्मकतेने पुढे जातो, तेव्हा आपल्याला प्रतिसाद देणारी सकारात्मक माणसं पण मिळत जातात. आता ती मुलगी मेणबत्त्या पण बनवते, चॉकलेट पण बनवते. त्याच्याबरोबर तिने एंगेजमेंट प्लॅटर नावाची एक गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे साखरपुड्यात वगैरे जे असे थाळीमध्ये वेगळ्या-वेगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. तसं तिने ते एंगेजमेंट प्लॅटर एक YouTubeवर बघून तेही सुरू केलं. त्याच्याबरोबर ती एका कोणत्या कंपनीचा मार्केट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते पण ती सेल करते. तर अशा पद्धतीने एक छोटंसं पाऊल आपल्याला पुढच्या मोठ्या प्रवासासाठी फार उपयोगाचं असतं. कारण थोडासा अनुभव आल्यानंतर आपल्याला त्यातून वेगळ्या-वेगळ्या गोष्टी सुचत जातात. आता मार्गदर्शन केंद्र चिपळूण आणखीन काय करतं? तर आम्ही काय करतो, स्पेशालिटी आमची सांगायची तर एक कॉटन पीपीई किट बनवायला सुरुवात केली आहे. आता गेल्या फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं आणि सगळ्यांना मास्कची गरज पडायला लागली, तर आम्ही मास्क देत होतो. त्यापूर्वी आम्ही कापडी पिशव्या बनवायचा प्रोजेक्ट सुरू केला होता. जवळ-जवळ 1 ते 1.5 लाख कापडी पिशव्या आम्ही विकल्या इथे आणि त्याच्यातून पुढे मास्क पर्यंत गेलो, की मास्क आता लोकांना जास्तीत जास्त हवेत, तर तसे मास्क बनवून द्यायला सुरुवात केली. पण पुढे जाऊन असं लक्षात आलं, की हे जे पीपीई किट आहेत, हे प्लास्टिकचे आहेत. हे वन टाईम यूज आहेत आणि हे वन टाईम यूजचे जे किट आहेत, ते सगळ्यांनाच परवडणारे नाहीयेत. आता हे पीपीई किट वापरायची सगळ्यांनाच गरज पडणार आहे. मग काय करता येईल? छोट्या क्लिनिकसाठी वगैरे कसं करता येईल? तर तुम्ही बघितलं असेल, की डॉक्टरांच्या म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांनी घातलेले गाउन्स जे असतात, हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असतात बऱ्याचदा. तर ते जे गाउन्स आहेत, ते आपण शिवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये कॅप, मास्क आणि तो फुल गाऊन, की संपूर्ण शरीर झाकलं जाईल. आणि ही आयडिया क्लिक झाली. बऱ्याच लोकांनी इथं म्हणजे इव्हन मुंबईवरून सुद्धा ते गाउन्स मागवून घेतले. त्यांनी होतं काय, की जेव्हा ती व्यक्ती त्या कामासाठी त्यांच्या म्हणजे डॉक्टर क्लिनिकमध्ये असतील किंवा नर्सेस असतील, तर तेव्हा ती तो गाऊन वापरेल आणि नंतर तो व्यवस्थित गरम पाण्यात उकळून धुवून पुन्हा वापरू शकते. तर ही आयडिया सगळ्यांना आवडली. अगदी मुंबईतल्या पण 2 क्लिनिक्सनी आमच्याकडून हे गाऊन मागवून घेतलेत. तर अशा पद्धतीने आता आमचं काम सुरू आहे. याबरोबरच आम्ही नवीन आता इथे ढवल मार्ट सारखा एक मोठा मार्ट मुंबईसारखा चिपळूणमध्ये सुरू झालाय. तर त्यांची आमच्याकडे ऑर्डर आहे आणि आम्ही त्यांना कॉटन बॅग्स म्हणजे कापडी पिशव्या पुरवतोय. खरं बघायला गेलं तर कापडी पिशवी हे फार छोटं पाऊल आहे, की पण ते पर्यावरणाच्या दृष्टीने फार मोठं आहे. त्यामुळे
आणि आता सगळीकडे सरकारी नियमाप्रमाणे कापडी पिशवीच वापरली गेली पाहिजे. त्यामुळे याला काही अंत नाहीये. मी तर म्हणेन की आता गरज आहे कापडी पिशव्यांची, बाकी मोठं नाही, पण कापडी पिशवी जरी मिळायला लागली सगळीकडे तरी कमी नाहीये. कारण आम्ही इथे चिपळूण नगर परिषदेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये गेलो होतो, तर आम्हाला असं सांगण्यात आलं की आम्हाला करायचंय की तुम्ही कापडी पिशवीच वापरा, पण आम्हाला तेवढा फ्लो मिळत नाही. म्हणजे जेवढ्या मार्केटला गरज आहे कापडी पिशव्याची ती मिळत नाही. जी कथा या चिपळूणची आहे ती एकूणच महाराष्ट्राची किंवा एकूणच सगळीकडे आहे. की कापडी पिशवी जर रिझनेबल दरामध्ये मिळाली तर नक्कीच ती वापरली जाणार आहे. तर हा कापडी पिशव्यांचा एक उद्योग आमचा चालतो. त्याच्याबरोबर आम्ही वेगळे ट्रेनिंग्स करतो. म्हणजे काय तर केक बनवायचं ट्रेनिंग आतापर्यंत बनवणं केलंय, उदबत्ती बनवणे याचं ट्रेनिंग केलंय. उदबत्तीसाठी मागे पण मी सांगितलं होतं की उदबत्ती 2 प्रकारांनी होते. एक तर तुम्ही काय म्हणतात हाताने वळून तशी उदबत्ती करू शकता आणि दुसरं तुमचं मशीनवरती उदबत्ती मसाला घेऊन ती उदबत्ती उदबत्ती पण बनवू शकतो. तर इथे आमच्या या आसुर्डे गावाच्या जवळ एक बचत गट आहे. त्या बचत गटामध्ये त्यांनी बाकी काही नाही पण एक उदबत्ती बनवायचं मशीन घेतलंय आणि त्याच्यामुळे त्यांचा खप अत्यंत वाढला आहे. म्हणजे एक बाई दिवसाला जवळ-जवळ ₹200 कमाई करते त्या उदबत्तीच्या मशीनने. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, की दिसताना हे पाऊल छोटं दिसतं, मात्र त्यातून मिळणारा रोजगार आणि काय म्हणतात आर्थिक सत्ता म्हणा किंवा आर्थिक शक्ती ही फार मोठी आहे. आणि असंच एकेका प्रकाराने जर आपण वाढत गेलो, तर आपला उद्योग वाढणार आहे, रोजगार वाढणार आहे. आपण चीनला नावं ठेवतो, तेव्हा एक गोष्टीचा विचार करायचा, की आपण चीनला का नावं ठेवतोय? चीननी सगळ्यात मोठं काम काय केलं, तर मास प्रोडक्शन ही जी कन्सेप्ट आहे, ती चीनमध्ये अफाटच आहे. त्यांच्याकडे घराघरातून कॉटेज इंडस्ट्री आहे. छोट्या-छोट्या सगळ्या गोष्टींच्या होते. आणि ती वस्तू सहज ग्राहकांपर्यंत अगदी काय म्हणतात अफोर्डेबल रेट परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होते. तर हा खूप मोठा फंडा आहे आणि हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की तुमच्या लोकल रॉ मटेरियलनी लोकल लोकांसाठी लोकल मार्केटमध्ये तुम्ही उतरलात तर तुमच्या रोजगाराला कुठेही अडसर येणार नाही. आणि आत्मनिर्भर म्हणजे वेगळं काय हो? हेच आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रॉ मटेरियलचा वापर करा, कच्च्या मालाचा उपयोग करा आणि तुमच्या जवळच्याच मार्केटमध्ये उतरा. म्हणजे तुमचा ट्रान्सपोर्टचा जो दळणवळणाचा खर्च वाचतो. मग काय म्हणतात कच्चा माल मागवायचा पण खर्च नाही आणि पक्का माल पाठवायचाही खर्च नाही. अशा काही ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला आपलाच रोजगार आपल्याच गावात मिळायला खूप सोपं राहील. आणि या सगळ्यांचा जर विचार करता या पीएमजीपी स्कीम जसं आता सर सांगत होते की या स्कीममुळे जवळ-जवळ 100% बेरोजगारी जाऊ शकते. पण तुम्ही तो योग्य प्रकाराने त्याचा वापर करायला हवा. पीएमजीपी स्कीम मध्ये आता सर पुढे सांगतीलच की त्यांनी वाढवलेलं आहे हे काय म्हणतात लिमिट. पूर्वी कसं होतं 25 लाखापर्यंत लोन होतं. 10 लाखापर्यंत सर्व्हिस सेक्टरसाठी लोन होतं आणि 25 लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी लोन होतं. तर या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी आता 50 लाखापर्यंत लोन देतात. आणि सगळ्यात सोपी गोष्ट काय झाली आहे, तर हे जे ॲप्लिकेशन आहे, हे तुम्ही जिथे कुठे आहात, भारतात तुम्ही जिथे कुठे आहात, तिथून तुम्ही त्याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. तुमचं ॲप्लिकेशन एकदा तुम्ही त्या पोर्टलवर अपलोड केल्यानंतर, व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट लागल्यानंतर, ते सिस्टमच स्वतः ते स्क्रुटिनाइज करतं. म्हणजे पूर्वी कसं होतं, ॲप्लिकेशन दिलंय. आता ते ॲप्लिकेशन दिल्यानंतर मग
त्या काय म्हणतात त्याला त्याची स्क्रुटिनी होईल. माणसं स्क्रुटिनी करत होती तोपर्यंत फार वेळ लागत होता. पण आता सिस्टमच ते स्क्रुटिनी करतं. त्याच्यातल्या कमी अधिक त्रुटी असतील तर त्या सांगितल्या जातात तिथल्या तिथे की या गोष्टी आहेत हव्या आहेत त्या तुम्ही जोडा आणि त्यानंतर ते स्क्रुटिनी झालेलं ऍप्लिकेशन आहे त्याला एक स्कोर देण्यात येतो. स्कोर कार्ड म्हणतात त्याला. ते सुद्धा सिस्टम मध्येच आहे की समजा आता 100 मार्काचा पेपर आहे. म्हणजे स्कोर कार्ड आहे ते 100 मार्काचं आहे. आणि जर तुमचं ऍप्लिकेशन तुम्ही एक 5 लाखाचा साठी लोनला अप्लाय केलाय. तर तुम्हाला साधारण किती 60 मार्कापर्यंत असायला पाहिजेत. 60 मार्कापेक्षा जर कमी असतील तर तुमचं ऍप्लिकेशन मान्य होत नाही. माफ करा 10 लाखापर्यंतचं ऍप्लिकेशन असेल तर 60च्या आतमध्ये आणि 10 लाखापेक्षा जास्तच ऍप्लिकेशन असेल तर 60च्या पेक्षा जास्त पॉइंट्स तुम्हाला मिळाले पाहिजे. हे जर पॉइंट्स तुम्हाला मिळाले तर अपसुक ती बँक जी कोणती बँक जिथे तुम्ही लिहिलंय त्या बँकेमध्ये ऍप्लिकेशन फॉरवर्ड होतो आणि बँक स्वतः फिजिबिलिटी करते. फिजिबिलिटी करते म्हणजे काय तुम्ही दिलेला जो ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनचा संपूर्ण अभ्यास करून तुमचं लोन पास करू शकतं की नाही हा संपूर्ण बँकेचा अधिकार आहे. ती ठरवते आणि बँकेने एकदा तुम्हाला जर लोन दिलं तर त्याची प्रोसिजर काय आहे? बँकेने तुमचा लोन सँक्शन केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला ईडीपी ट्रेनिंग करावं लागतं. ईडीपी म्हणजे काय? एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि पूर्वी कसं होतं या ईडीपी साठी तुम्हाला कंपल्सरी 10 दिवस काढून जावं लागायचं आणि 10 दिवसाचा ईडीपी ट्रेनिंग प्रोग्राम बँकर इन्स्टिट्यूट करायच्या. आता तसं नाहीये. आता काय होतं सिस्टम मध्येच तुम्हाला ईडीपी प्रोग्राम अपलोड केलेला आहे. तो तुम्ही करायचा आणि तुम्ही तो पूर्ण केला, यशस्वीरित्या पूर्ण केला की तो मेसेज जातो बँकेला की यांनी ईडीपीचा प्रोग्राम पूर्ण केला. हे आता लोन घेण्यासाठी एलिजिबल आहेत. आणि मग बँक ठरवते. आता समजा तुम्ही 10 लाखाच्या लोनसाठी अप्लाय केलाय. एखाद्या मुलीने अप्लाय केलाय आणि ती मुलगी ग्रामीण भागात आहे. तर ते होतं काय की 10 लाखाचं लोन आहे. 10 लाखाच्या लोनापैकी तिने सगळ्यात पहिले ती लेडीज असेल, लेडी आहे म्हटल्यावर तिला 5% ओन कॉन्ट्रिब्युशन त्या बँकेत असावं लागतं. 5% ओन कॉन्ट्रिब्युशन तिचं राहिलं. त्याच्यानंतर त्या 10 लाखापैकी तिला लोन जे सँक्शन 10 लाख पूर्ण होतंय झालं तर त्याच्यावर तिला 30% सबसिडी मिळते. ती सबसिडी तिच्या अकाउंटला जमा होत नाही. ग्रामीण विभागात असल्यामुळे तिला ती 30% सबसिडी मिळाली आणि ती सबसिडी बँकेमध्ये एफडीच्या स्वरूपात मिळते. ही जे बाकीचे जे 7 लाख असतात तर त्या 7 लाखामध्ये तुम्हाला लोनचे इन्स्टॉलमेंट फिक्स होतात. ईएमआय ज्याला म्हणतो आपण. हे लोन इन्स्टॉलमेंट त्याच्यामध्ये फिक्स होतात आणि त्याप्रमाणे तुमचे लोनचे हप्ते सुरू होतात. सगळ्यात पहिले तुम्हाला किती लोनचा पहिला हप्ता मिळेल? तर तुमचं मार्जिन मनी जेवढं असतं 30 मी जसं म्हटलं की महिलांसाठी 30% आहे तर 30% म्हणजे पहिला हप्ता त्यांनी तुम्हाला 3 लाखाचा देणं गरजेचं आहे. तर तेवढ्यावर तुमचा उद्योग सुरू होतो. सगळ्यात पहिले ते तुम्हाला टर्म लोन देतात. म्हणजे लोनचं जे आहे ज्याच्यासाठी बँक बिल्डिंग अँड काय म्हणतात प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग या गोष्टीच्या इन्व्हेस्टमेंटसाठी ते तुम्हाला लोन देतात आणि त्यानंतर तुम्हाला कॅश क्रेडिट म्हणजे रोजच्या तुमच्या खर्चासाठी सीसी लिमिट दिलं जातं. या पद्धतीने कार्यक्रम चालतो हा. पण हे जे सगळं होतं याला जवळजवळ वर्ष जातं. कसं खरं तर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे सगळं पूर्ण व्हायला हवं. पण ते बँकेने ते सँक्शन केल्यानंतर तुमच्याकडे लोन येऊन तुमचा कार्यक्रम तुमचं जे काम आहे ते सुरू झालं. ते काम सुरू झाल्यावर त्या कामासाठी तुम्हाला काही अडी-अडचणी असतील तर तुम्ही केव्हीआयसीच्या किंवा केव्हीआयबीच्या किंवा डीआयसीच्या ज्या कन्सर्न ऑफिसरशी संपर्क साधू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तुमचं लोन सँक्शन झालं, लोन तुम्हाला मिळालं, तुमचं काम सुरू झालं
की साधारण दर 6 महिन्यांनी एक व्हिजिट करायची या सगळ्या ऑफिसर्सना गाईडलाईन आहे. आणि यातून तुमचं जे सबसिडी जी आहे ती ती कशी येते ते सांगते मी आता. तुमचं लोन सँक्शन झाल्यानंतर बँक काय करते, तुम्हाला पहिला हप्ता दिल्यानंतर मार्जिन मनी क्लेम करते. कुठे क्लेम करते? तर सेंट्रल ऑफिस मुंबईला क्लेम करते. सेंट्रल ऑफिस मुंबईमध्ये ते गेल्यावर सेंट्रल ऑफिस मुंबई ते स्क्रुटिनी करून ती जी तुमची सबसिडी आहे, मगाशी जसं म्हटलं एका मुलीचं जर लोन 10 लाखाचं सँक्शन झालं, तर 3 लाख रुपये तिची सबसिडी आहे, ती तिच्या बँकेमध्ये पाठवते. आणि बँक काय करते, ती एफ-डी म्हणून ठेवते. ती तिच्या अकाउंटला देत नाही, एफ-डी म्हणून ठेवते. ती एफ-डी आहे, ती कधीपर्यंत एफ-डी राहते? जोपर्यंत तुमचे हे सगळं कार्यक्रम काम आहे ते सुरू होऊन तुमच्या प्रोजेक्टचा एक थर्ड पार्टी इन्स्पेक्शन रिपोर्ट असतो. तो जोपर्यंत काय म्हणतात होत नाही, ते इन्स्पेक्शन होत नाही, त्याचा रिपोर्ट बँकेपर्यंत आणि केव्हीआयसीच्या ऑफिसपर्यंत पोहोचत नाही, तर तिथून ओके होईपर्यंत तुमची सबसिडी ही त्या एफ-डी मध्ये ठेवली जाते. एकदा तुमचा उद्योग व्यवस्थित चाललाय म्हटल्यानंतर तुमचा हा सबसिडीचा जो भाग आहे तो तुमच्या अकाउंटला वर्ग होतो, म्हणजे ट्रान्सफर केला जातो. आणि मग तुम्ही संपूर्ण स्वतंत्रपणे स्वतःचं युनिट चालवू शकता. आणि कसं आहे, मी नेहमी सांगते की तुम्ही गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घ्या. सबसिडीकडे बघून घेऊ नका. कारण सबसिडी तुम्हाला एकदा मिळते. पण तुम्ही एक सर्टिफाईड गव्हर्नमेंट युनिट बनता आणि याचे फायदे आणखीन काही वेगळे आहेत. जसं एक तर तुम्ही इतर गव्हर्नमेंटच्या एक्झिबिशन्समध्ये भाग घेऊ शकता आणि जेव्हा तुम्ही सर्टिफाईड गव्हर्नमेंट युनिट असता, तर तिथे काय होतं, तुम्हाला प्राधान्य दिलं जातं. तुम्हाला गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज मिळतात. म्हणजे एक तर नॉमिनल रेटवर तुम्हाला स्टॉल्स मिळतात. तिथे राहायची काही खायची व्यवस्था असेल तर ती तुम्हाला मिळते आणि एका एक्झिबिशन्समधून दुसऱ्या एक्झिबिशनचा दरवाजा उघडतो. कसं? तुम्हाला एक अनुभव सांगते. मी नेहमी सांगते बोलताना, की सरसमध्ये एका स्टॉलमध्ये मी गेले होते. मसाल्याचा स्टॉल होता. तिघी जणी होत्या. वेगळे-वेगळे मसाले होते. गोडा मसाला, घाटी मसाला, मालवणी मसाला. बऱ्याच जणींनी मसाले तिथून घेतले. मी म्हटलं, "काय आता संपला ना?" शेवटचा दिवस होता तो. मी म्हटलं, "काय संपलं ना, आता उद्या तुम्ही परत जाणार." "नाही, नाही," म्हणाल्या. "आम्ही इथून आता दुसऱ्या राज्यात जाणार." म्हटलं, "म्हणजे?" तर त्या काय म्हणाल्या, की "आम्ही काय करतो, संपूर्ण भारतामध्ये गव्हर्नमेंटचे जे एक्झिबिशन्स कुठे-कुठे आहेत, त्याचं आम्ही कॅलेंडर बनवलंय आणि आम्ही त्या-त्या राज्यात आमचा माल घेऊन जातो." म्हणजे बघा, अख्खं वर्ष त्या बायका कुठेतरी जिथे कुठे एक्झिबिशन असेल तिथे जातात. म्हटलं, "अगं, शेवटी बाई तू घर कोण सांभाळतं तुझं?" तर म्हणाली, की "अरे, असं काही नाहीये. आम्ही जेव्हा जातो तेव्हा आमच्या मैत्रिणी असतातच. त्या सांभाळून घेतात आमच्या मुलांना. खरं 10 जणी आहोत. 10 जणींपैकी 2घी जणी कच्चा माल आणतात, 2घी जणी प्रोसेस करतात. आम्ही 3घी जणी बाहेर पडतो. हे काय म्हणतात या पद्धतीने एक्झिबिशन्समध्ये जायला. अजून 2घी जणी आहेत, कधी आम्ही एकमेकींना रिप्लेस करतो. या पद्धतीने आमचा कारभार चालतो. सांगायचा मुद्दा असा आहे, की कितीही काम कठीण जरी असलं, तरी व्यवस्थित आपल्या काय म्हणतात प्लॅनिंग प्रमाणे हे काम व्यव होऊ शकतं आणि आपल्याला आपल्या रोजगाराचा मार्ग सुकर होऊ शकतो. तर या पद्धतीने आमचा कारभार चालतो असं त्या म्हणाल्या. तर मी हेच सांगते, की तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या एक्झिबिशन्समध्ये जाता येतं. त्याच्याबरोबर तुम्ही गव्हर्नमेंटच्या रिवॉर्ड स्कीम्स पण असतात, की तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुम्हाला रिवॉर्ड मिळतो. बऱ्याच गव्हर्नमेंट स्कीममध्ये असं असतं. त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगेन केव्हीआयसीमध्ये प्रेसिडेन्शियल अवॉर्ड दिला जातो म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार. तुम्ही विचार करू शकता, की आपल्या एका छोट्या युनिटला जर राष्ट्रपती पुरस्कार मिळत असेल, तर याच्यापेक्षा मोठी कोणती दुसरी गोष्ट नाही ना. तर असं आहे. याबरोबरच तुम्ही इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये पण तुम्हाला जायची संधी आहे. तुमच्या ह्या कामाकडे बघून
तुम्हाला बऱ्याचशा संस्था इंटरनॅशनल एक्झिबिशन साठी सुद्धा बोलवू शकतात. त्याबरोबरच आपल्याला असं आहे की आपण काय म्हणतात एक्सपोर्ट पण करू शकतो जर अशा एक्झिबिशन्स मधून गेल्यानंतर. आणखीन काय तर म्हणजे याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काय पाहिजे, मार्केट आपल्या दारात आहे आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये बरोबर आहे सगळ्यांचे रोजगार गेलेत, पण तुम्ही जर नीट विचार केला तर तुम्हाला बसल्या जागेवरून जगाशी संपर्क साधता येतोय. यू आर नाव ऑनलाईन. ऑनलाईन म्हटल्यानंतर अख्खं जग तुमच्या एका बोटाच्या क्लिकवर आलंय. तुम्ही थोडंसं स्वतःला बदललं, वेगळं छान प्रेझेंटेशन केलं, छान त्याच्यामध्ये कसं तुम्ही अप्रोच कराल कस्टमरला या गोष्टीच्या काही शिकून घेतल्या, तर आपण सहज त्या मार्केट पर्यंत पोहोचू शकणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता पीएमईजीपी स्कीम अत्यंत चांगली आहे आणि कुणीही त्यात भाग घेऊ शकतं. जसं मगाशी सांगितलं की स्पेशल कॅटेगरीज, आर्मी आणि वुमेन यांच्यासाठी वेगळा थोडी सबसिडी जास्त आहे. बाकी सगळ्यांसाठी 25% पर्यंत आहे. आणि अशा या स्कीमचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घ्यावा अशी ही छान स्कीम आहे. आणि दुसरं आता मला संधी दिली मिनलताईंनी, तर ग्रामकौशल्य केंद्र सुद्धा म्हणजे काय म्हणतात ऑनलाईन काम करतं. ऑनलाईन कन्सल्टन्सी आमची असते. तुम्ही केव्हाही विचारू शकता किंवा जर इथे चिपळूणच्या आसपास कुठे असाल किंवा ऑनलाईन आमचे जे क्लासेस चालतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता. 9 जानेवारीला आमच्या ग्रामकौशल्य केंद्रातर्फे एक ज्वेलरी मेकिंग आणि कोरोनाच्या काळामध्ये पौष्टिक आहाराच्या 5 प्रकार असे 2 क्लासेस होणार आहेत. तर तुमच्यापैकी कोणाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधा आणि आपण ऑनलाईन सुद्धा हे घेऊ शकतो. मिनलताई, आणखीन काय सांगायचं आहे? मला फक्त रेट ऑफ इंटरेस्ट किती असतं पीएमईजीपी ला? रेट ऑफ इंटरेस्ट हा, रेट ऑफ इंटरेस्ट आता मगाचच उदाहरण घेऊया. रेट ऑफ इंटरेस्ट तोच राहील. समजा आता बँक तुमच्याकडून 12% घेते तर रेट ऑफ इंटरेस्ट तोच राहील, पण सबसिडीचा जो भाग आहे त्याच्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट भरावा लागणार नाही. तो जो 7 लाखाचा तुमचा भाग असेल त्याच्यावरच रेट ऑफ इंटरेस्ट लागतो. आणखीन काय? त्याचप्रमाणे आपली जी नागपूरची ब्रांच आहे तर नागपूरच्या ब्रांच मधल्या महिलांना आता केव्हीआयसीच्या माध्यमातून त्यांना ऑइल एक्स्ट्रॅक्शन म्हणजे आपण याचं ऑइल म्हणतो ना शेंगदा म्हणजे घाण्याचं तेल, तर त्याचं त्यांनी मशीन दाखवलं. अशी 2-4 मशीन्स त्यांना दाखवली आणि पूर्ण दिवसभर त्यांच्याकडे शिबिर घेण्यात आलं. तर माझ्या मते आवाज ब्रेक होतो मिनलताई, आवाज ब्रेक होतो. नाही, आता नागपूरच्या ब्रांच मध्ये घाण्याचं तेल आपलं असतं ना, घाण्याचं तेल, तर घाण्याच्या तेलावरती कसं ऑइल एक्स्ट्रॅक्ट होतं याबद्दल केव्हीआयसीने दाखवलं त्यांना, म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन दिलं. तर त्याचप्रमाणे आपण इथे सुद्धा मुंबईमध्ये करता येईल असं मला वाटतं. तुला काय वाटतं प्रज्ञा? इज इट पॉसिबल मुंबईमध्ये अशा प्रकारे डेमो अरेंज करू शकतील का? हॅलो हॅलो प्रज्ञा, तू खूपच छान सांगितलंस ग्रामकौशल्याबद्दल, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दुसरं आता मला काही कळलं नाही मला. नाही, ग्रामकौशल्याबद्दल तू माहिती सांगितलीस त्याबद्दल धन्यवाद. आता नागपूरची आपली जी ब्रांच आहे ना, ऐकू येत आहे? नागपूरच्या ब्रांचच्या महिलांनी केव्हीआयसीच्या ऑफिसमध्ये त्यांना बोलावण्यात आलं होतं आणि तिथे घाण्याचं तेल कसं काढतात याचा डेमो देण्यात आला किंवा पॅकेजिंग कसं करता येतं याच्याबद्दल त्यांनी तिथे डेमो दिला. पूर्ण अर्ध्या दिवसाचं शिबिर केव्हीआयसीने ऑर्गनाईज केलं होतं.
तर तसंच आपल्याला मुंबईमध्ये करता येईल का प्रज्ञा? व्हॉट डू यू थिंक, वेदर इट इज पॉसिबल? हॅलो, हॅलो. बरं, बाकीच्यांना ऐकू येत आहे? हा, ऐकू येत आहे प्रज्ञा? हॅलो, बाकीच्यांना ऐकू येत आहे का? हॅलो, बाकीचं कोणीच काही नाही. हॅलो हॅलो चैताली. येस मॅम. चैताली ऐकू आहे येतंय माझ्या का बरोबर? सांग त्यांना, मला तर येत नाही. तुला ऐकू येत आहे का प्रज्ञा? आय थिंक मॅम. आता येत आहे, बोला. मध्येच मध्ये जात आहे पण. हा, तू जरा खिडकीच्या जवळ बस. तुझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे बहुधा. बाकीच्यांना ऐकू येत आहे ना मी जे बोलले ते? प्लीज. नाही मिनलताई, आवाज क्लिअर नाही येते, ब्रेक होतोय. ब्रेक होतोय? अजूनही ब्रेक होतो व्हॉइस. एकही शब्द कळत नाही मॅडम. कट होत आहेत, आता कट होत आहेत, कट. सई तुला आवाज ऐकू येतोय नीट? सर आले नाहीत, सरांचं आपण ऐकूया. अगं मध्येच ब्रेक होतोय आवाज. बरं, सर आले, सर आले, सर आले. वेलकम सर. प्रज्ञा मॅडमनी त्यांचं ग्रामकौशल्य बद्दलची माहिती दिली आणि PMEGP स्कीम बद्दल सांगितलं. आता सर मला 1-2 प्रश्न विचारायचे. आपल्याला ऐकू येत आहे मी बोलते ते? सर तुम्ही अनम्यूट आहात. सर मी बोलते. आता येतोय आवाज मॅडम? हा, ऐकू येत आहे. येस येस सर. आवाज येतो? हा, ऐकू येत आहे, ऐकू येत आहे. आमच्या बोला. नागपूर ब्रांच मध्ये. हो, आवाज येतो मॅडम? हो, येतोय येतोय येतोय. नागपूरच्या आमच्या भगिनींनी तिथे KVICच्या ऑफिस. हा, ऐकू येत आहे ना तुम्हाला? तुम्हाला ऐकू येत आहे का माझं? सांगते. हो, ऐकू येतो मॅडम, बोला ना, मी ऐकतोय. KVICच्या ऑफिसला नागपूरच्या आमच्या उद्योगिनींनी भेट दिली होती. तिथे त्यांना अर्ध्या दिवसाचा एक डेमो दाखवण्यात आला की याचं तुमच्या घाण्याचं तेल कसं बनवतात, घाण्याचं तेल कसं बनवतात किंवा पॅकेजिंग कशी करतात. हॅलो नागपूर सर, तुम्ही माहिती द्या, ते जास्त बरोबर. सर तुम्ही म्यूट आहात. येत होत ना. हा मॅडम, आवाज येतो मॅडम? हो, येतोय. तेल घाण्याच्या मधली जी माहिती आहे ती मी या ठिकाणी सांगेन की तेल घाणा ज्याला आपण म्हणूया तो पोर्टेबल घाणी या नावानं प्रचलित आहे सध्या. आणि या पोर्टेबल घाणीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये आपण साधारणतः सोयाबीन सोडून बाकी तर सगळे जे हे आहेत तेल बिया त्याचा जो वापर आहे त्याच्या पाठीमागे याच्यामध्ये ठेवलाय. तर साधारणपणे सगळ्या तेलबियांचा वापर आपल्याला करता येईल. आणि हा जो पोर्टेबल घाणीचा जो वापर आहे तो वापर आपल्याला सहजगत्या करता येणं शक्य आहे. त्याच्यासाठी काही म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला काही हाय पॉवरची म्हणजे विद्युत यंत्रणा लागत नाहीये. आणि दुसरी गोष्ट त्याचं जे एक्सट्रॅक्शन आहे ते इतकं सहज आणि सोपं आहे. त्याचं आपल्याला ट्रेनिंग पण आपल्याला करता येईल. आपल्याला नाशिक ट्रेनिंग सेंटरमध्ये त्याचं ट्रेनिंग देता येणं शक्य होईल. किंवा अगदी जागेवरती सुद्धा काही महिला एकत्र आल्या किंवा तुम्ही पुढाकार घेऊन समजा काही लोकांना महिलांना एकत्रित केलं तर तिथे या ठिकाणी आपल्याला ते प्रशिक्षण देता येणं शक्य आहे. दुसरं असं आहे की याच्यामध्ये एकतर PMEGPच्या खाली आपण त्याला मदत करणार आहोत. आणि अलीकडच्या काळामध्ये आम्ही जो ऍग्रो बेस्ड फूड इंडस्ट्रीचा आत्मनिर्भर भारत याखाली एक कार्यक्रम आपण घेतलेला आहे खाद्य आणि ग्रामोद्योग आयोगानं. तर त्याच्यामध्ये सुद्धा हा जर सेल्फ हेल्प ग्रुप आला की ज्याला याची थोडीशी माहिती आहे की तेल घाण्याच्या संदर्भामध्ये
कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तेल बिया गाळून आपल्याला तेल घ्यायचं आहे याची अगदी जुजबी जरी माहिती असेल असा एखादा ग्रुप असेल किंवा त्यांचा मानस असेल की अशा प्रकारचा उद्योग आम्हाला करायचा आहे, तर त्या ग्रुपला प्रशिक्षण देऊन आणि त्यांना त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देता येईल आणि ती म्हणजे कोणत्याही प्रकारे बँकेच्या माध्यमातून न देता खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मार्फत त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था आपल्याला करता येईल. तर आत्मनिर्भर भारत खाली तो एक कार्यक्रम आहे. तर त्याचं हे करता येईल. मला जर तुम्ही सांगितलं की हा ग्रुप तयार आहे तर त्याला आपण मदत करूया, काही अडचण नाहीये. सर ग्रामकौशल्याने अप्रोच केलं तर चालेल काय? हो अगदी बिलकुल करायला हरकत नाही. ग्राम कौशल्यानं पण यायला हरकत नाही. मी दुसरं सांगेन की आत्मनिर्भर भारतच्या खाली योजना आपण घेऊन येतो तो म्हणजे अगरबत्तीचा कार्यक्रम. तर त्या अगरबत्तीच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला 2 पद्धतीने आम्ही मदत करणार आहोत. एक तर म्हणजे अगरबत्तीचं ट्रेनिंग त्या ठिकाणी देणं आणि त्याच्यानंतर त्याला टूल्स आणि इक्विपमेंट्स म्हणजे जे काही मशीन्स आहेत, ऑटोमॅटिक मशीन्स आहेत, ते मशीन त्या ठिकाणी पुरवणं आणि जिथं अगदी पूर्वाश्रमी काम सुरू आहे, रोलिंग पद्धतीने अगरबत्ती बनवण्याचं काम चालू आहे, तिथं त्यांना पॅडल ऑपरेटेड अगरबत्ती मशीनची व्यवस्था करून देणं. तर याला सुद्धा आपल्याला सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून मदत करता येईल. जर समजा आपल्याकडे 10 लोकांचा एखादा ग्रुप तयार झाला, महिलांचा ग्रुप तयार झाला, तर तिथे आपल्याला मदत करता येणं शक्य होणार आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरं असं आहे की याच्यामध्ये आपण बायबॅकची व्यवस्था करतो आहोत. महत्वाचं म्हणजे कसं आहे की हे जे काही उत्पन्न होईल तर हे सगळं उत्पन्न त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर हे जे काही प्रॉडक्ट आहे तर त्याला मार्केट सुद्धा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे. कारण आपण काय केले की याच्यामध्ये बिझनेस पार्टनर्सना आपण समावेश केलेला आहे की ज्यांचा अगरबत्तीचा व्यवसाय सुरू आहे आणि ज्यांना अगरबत्ती इंडस्ट्रीच्या मध्ये अगदी प्रायमरी रॉ अगरबत्तीचं काम अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर फायनल किंवा फिनिश प्रॉडक्ट त्यांना त्यांच्या अगरबत्ती इंडस्ट्रीमधून करायचे आहेत. अशा वेळेला त्या ठिकाणी या आपल्या दोन्ही ट्रेनिंगचा उपयोग सहज शक्य आहे. तर हा एक त्याच्यातला आत्मनिर्भर भारत मधला भाग. दुसरं या ठिकाणी आपण एक कार्यक्रम घेतलाय तो बी किपिंगचा पण आहे आणि बी किपिंगच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण 10 मतपेट्या वगैरे आपण देतो आहोत आणि प्रत्येक राज्याला वेगळा लक्ष्यांक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 5 दिवसाचं प्रशिक्षणाची व्यवस्था आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्येही साधारणतः ह्यावेळेला आपण काय केले की आत्मनिर्भर भारत खाली बायबॅकची व्यवस्था केलेली आहे आणि हा एक महत्वाचा भाग. तर त्याच्यामुळे तोही कार्यक्रम आपल्याला घेता येणं शक्य आहे. त्याच्यामध्ये पण 10 महिलांचा समावेश असलेला एखादा सेल्फ हेल्प ग्रुप आपल्याला मिळाला तर तिथे पण आपल्याला मदत करता येणं शक्य होईल. त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरा एक कार्यक्रम घेऊन येतो आहोत आणि तो म्हणजे अॅग्रो बेस्ड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये चिंचेवरती काम या ठिकाणी वाढवलेलं आहे. चिंचेची पावडर बनवणं किंवा चिंचेच्या मोठ्या वड्या बनवणं किंवा अजून आमसूर पद्धतीनं चिंचेची ड्राय पावडर वगैरे बनवणं हा जो किंवा पेस्ट बनवणं तर त्याचं प्रशिक्षण देणं आणि त्या अनुषंगाने लागणारी काही जी यंत्र असतील किंवा मशीन्स असतील किंवा ज्याला आपण म्हणूया की अनसीड करण्यासाठी जी काही मशीन्स लागणार आहेत तर ती व्यवस्था सुद्धा आपल्याला करता येणं शक्य आहे आणि त्याचंही आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. तर तो अॅग्रोबेस्ड फूड इंडस्ट्रीमध्ये आपण तो एक प्रोजेक्ट घेऊन येतो आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचं म्हणजे पॉटरीमध्ये ज्याला आपण कुंभकारीचं काम म्हणतोय त्याच्यामध्ये आपण बरंचसं थोडासा नवीन बदल केलाय. केवळ टेराकोटामध्ये नाही तर आपण प्रेस पॉटरीमध्ये आपण सध्या लक्ष देत आहोत आणि प्रेस पॉटरीमध्ये जिगर आणि ज्वाली या नावाचं एक यंत्र आहे, मशीन आहे. त्या मशीनचा उपयोग करून आपल्याला काही सॉसर्स वगैरे बनवता येणं शक्य आहे, काही कुल्लर्स बनवता येतील आणि कालच आपण रेल्वे मंत्रालयाकडून आपल्याला 200 जे काही रेल्वे स्टेशन्स आहेत ते प्राधिकृत केलेले आहेत आणि या सगळ्या स्टेशन्स मध्ये आपल्याला या जिगर ज्वारीचं ट्रेनिंग सुद्धा आणि ताई मला सांगायला म्हणजे या ठिकाणी चांगलं वाटेल की आपल्याला महिलांना सुद्धा याचं प्रशिक्षण देता येणं शक्य आहे. म्हणजे बऱ्याच वेळा वाटतं काय की याच्यामध्ये फक्त कुंभार समाजातील लोक असावेत अशी काही याच्यामध्ये अट नाहीये, कुठल्या समाजासाठी हे नाहीये. तर ज्याला अगदी उद्योजक व्हायचं आहे किंवा उद्योजिका व्हायचं आहे अशा कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी पुढे येता येणं शक्य आहे. तर सांगायला आनंद वाटतोय याच्यामध्ये महाराष्ट्रात आपण 11 रेल्वे स्टेशन आता सध्या सुरुवातीला निवडलेले आहेत. त्याच्यामध्ये वाशी आहे, मुलुंड आहे, सांगली आहे, लातूर आहे, जळगाव आहे, त्याच्यानंतर रत्नागिरी घेतले आपण, उस्मानाबाद आहे
बीड आहे, धुळे आहे, पनवेल आहे आणि सोलापूर आहे. अजून आपल्याला बरीचशी काही नवीन स्टेशन सुद्धा आपण घेणार आहोत, पण साधारणतः 200 रेल्वे स्टेशनचा अंतर्भाव याच्यामध्ये झालाय. म्हणजे एक रेडीली मार्केट अवेलेबल आहे आणि हाही कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर घेता येणे शक्य आहे. कारण याच्या सगळ्या ज्या गाईडलाईन्स आहेत, आता याचं गाईडलाईनचं प्रेझेंटेशन वगैरे यासाठी मी एक वेगळा कार्यक्रम आपण घेऊया, वर्कशॉप घेऊया की त्याच्यामध्ये या सगळ्या गाईडलाईनचा आपण अंतर्भाव काय काय आहे, त्याच्यामध्ये नेमके काय कागदपत्र द्यायचे आहेत, ही यंत्र कशा पद्धतीची आहेत याची माहिती सुद्धा मी आपल्याला देईन. तर तो एक कार्यक्रम आहे. पण आज एक ठोकळ मानाने आपल्या समोर हे सगळं मी मांडत आहे. तर तो पॉटरीचा एक चांगला विषय आपण घेऊन पुढे काम करत आहोत. त्याच्यानंतर एक नवीन अजून एक आपण आत्मनिर्भर भारतखाली अजून एक योजना आणली आहे, ती आहे की रुरल इंजिनिअरिंग मध्ये जे लाकूड काम आहे, बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की लाकूड काम म्हणजे एका विशिष्ट अशा जातीसाठी किंवा वर्गवारीसाठी आहे. तसं काही नाहीये. तर त्याच्यामध्ये आपण आर्ट आणि क्राफ्ट याचा समावेश केलाय आणि काही नवीन अत्याधुनिक यंत्र किंवा ज्याला आपण इक्विपमेंट्स आहेत त्याचा वापर करून अगदी सहज सुलभपणे नक्षीकाम असेल लाकडावरचं किंवा मग त्याला लाकडाला एखादा म्हणजे ज्याला आपण म्हणूया की व्यवस्थितपणे त्या याच्यापासून काही वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या असतील कलात्मक, तर त्याला सुद्धा आपल्याला या प्रशिक्षणाचा थोडासा भाग देऊन आणि काही मशीन्स किंवा यंत्र देऊन अगदी कमी प्रमाणामध्ये 60-70 हजारची एवढी इक्विपमेंट्स आहेत आणि ही सगळी ग्रांटेड आहेत. म्हणजे मला काय म्हणायचंय की याच्यामध्ये बँकांचा समावेश नाहीये. याच्यामध्ये प्रशिक्षण देऊन काही ग्रांट वगैरे देऊन आपल्याला तोही कार्यक्रम या सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून पुढे नेता येणं शक्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आत्मनिर्भर भारत खाली हा साधारणतः मग ते अॅग्रो बेस्ड फूड इंडस्ट्री असेल, त्याच्यानंतर पॉटरी असेल, रुरल इंजिनिअरिंग असेल, याच्यामध्ये नवीन असे छोटे छोटे स्वयंसहाय्यता बचत गटाचे कार्यक्रम आपण या ठिकाणी निर्धारित केलेले आहेत. ट्रेनिंगचा जो ड्युरेशन आहे तो साधारणतः 7 ते 10 दिवसाचा आहे आणि या प्रत्येक उद्योगांच्या मध्ये आपल्याला इक्विपमेंटची व्यवस्था खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून सरळ होणार आहे. म्हणजे त्या ग्रुपला स्वतःची गुंतवणूक जी आहे ती सुद्धा करण्याची आवश्यकता नाहीये. याची सर्व मदत जी आहे ती आयोगाकडून केली जाणार आहे. हा एक त्याच्यामध्ये भाग आहे. आणि आज आम्ही दुसरा एक विषय घेऊन काम करणार आहोत की नॅशनलाइज ठिकाणी आपण आवाहन केलेलं आहे की त्यांनी पुढे येऊन आम्हाला याच्या व्यतिरिक्त जर मोठ्या संख्येने जर समजा मागणी आली या सगळ्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमासाठी, तर नॅशनलाइज बँकांचा समावेश होऊन त्यांच्या पंतप्रधान मुद्रा शिशु योजना जी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये 50,000ची व्यवस्था आहे, त्याच्या अंतर्गत आपल्याला काही सहकार्य करता येईल का आपल्या कारागिरांना. तर बऱ्याच बँकांनी त्याला नॉड दिलाय, त्याला मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये इंडियन बँकचा या ठिकाणी उल्लेख करेन आणि आरबीएल या 2 बँकांनी अगदी प्राथमिक स्वरूपात आपला होकार दिलाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण पुढे जात आहोत. हे सोडून आपल्याला या ठिकाणी स्फूर्तीचा जो कार्यक्रम आहे त्याची पण मी माहिती सांगेन की स्फूर्ती कार्यक्रमामध्ये क्लस्टर अप्रोचच्या खाली आपल्याला महाराष्ट्रामध्ये केवळ पारंपरिक उद्योग नाही तर मल्टीपर्पज ऍक्टिव्हिटी घेऊन सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून साधारणतः पुढे जाता येणं शक्य आहे. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावातले जे काही सेल्फ हेल्प ग्रुप आहेत त्याला ऍज अ एखादी एजन्सी पुढे आली तर त्या मला आश्चर्य वाटेल आपल्याला मॅडम या ठिकाणी सांगत असताना आपल्याला यावेळेला जवळपास जो लक्ष्यांक दिलाय म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला 750 क्लस्टर्स उभे करायचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात त्याला वाव आहे, स्कोप आहे. तर मला असं वाटतंय की अॅग्रो बेस्ड फूड इंडस्ट्री असेल, त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणूया की काही हर्बल मधले काही आपल्याला क्लस्टर्स तयार करता येणं शक्य आहे. त्याच्यानंतर दूध आणि दुधावरचे पदार्थ याच्यातलं क्लस्टर तयार करता येणं चांगलं या ठिकाणी आपण करू शकतो. रेडीमेड गार्मेंट मधलं क्लस्टर तयार करू शकतो. फूड मधलं क्लस्टर आपल्याला काही तयार करता येणं शक्य आहे. वारली मधलं क्लस्टर आपल्याला करता येईल. याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून एक चांगल्या पद्धतीनं क्लस्टर करता येईल म्हणजे सुतारकाम किंवा पॉटरी मधलं सुद्धा क्लस्टर करता येईल. इव्हन चप्पल किंवा चप्पल पासून किंवा लेदर गुड्स जे असतील त्याच्यामध्ये सुद्धा क्लस्टर या ठिकाणी आपल्याला उभं करता येणं शक्य आहे. आणि सांगण्याचा मुद्दा असा की या सगळ्या क्लस्टर्सचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जे काही टप्पे होते पहिल्यांदा किंवा जी काही प्रोसेस होती तर ती या ठिकाणी फार कमी करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये जी काही मंजूर किंवा सँक्शन होण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय वेगवान करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीनं ऍप्लिकेशन वापरत आहोत की जेणेकरून एकदा ऑनलाईन पद्धतीनं ऍप्लिकेशन आल्यानंतर त्याची छाननी आणि त्याच्यानंतर राज्य कार्यालयाच्या नंतर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जी काही कमिटी होती
तर तिथे खूप वेळ जायचा. तर ती या ठिकाणी सध्या कमी करण्यात आलेली आहे आणि सरळ आपल्याला हे सगळे प्रोजेक्ट आहेत ते एका टप्प्यामध्ये आपल्याला मंजूर करता येणं शक्य आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये फक्त केवळ डीपीआर जो आहे तो केवळ बनवायचा आहे. पूर्वी आपल्याला 2 पद्धतीनं नेहमी प्रोजेक्ट बनवावे लागायचे. एकदा डीएसआर बनवायचा, पुन्हा डीपीआर बनवायचा. तर आता केवळ डीपीआर बनवला जाईल आणि 45 दिवसामध्ये याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मंजुरी मिळते. कारण दर महिन्याला साधारणतः प्रत्येक महिन्यामध्ये प्रोजेक्ट अप्रायझल कमिटीची मीटिंग घेण्यात यावी अशा प्रकारची सूचना मंत्रालयाकडून आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये वेग वाढलाय आणि याची सँक्शन करण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि त्याचाही लाभ आपल्याला घेता येईल. या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये केवळ आपल्याला 10% त्या संस्थेला जी इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे त्याला त्या ठिकाणी उभे करावे लागणार आहेत. 90% अनुदान, 90% ग्रांट त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपल्याला सुरुवातीला अशी अट होती की 350 किंवा 400 जर आर्टिझन्स असतील किंवा जर सेल्फ हेल्प ग्रुप मधले एवढे म्हणजे एसएचजी आहेत त्यांची संख्या 30 असेल, म्हणजे आपण ज्यावेळेला एक एसएचजी मध्ये 10 लोक आपण ज्यावेळेला लक्षात घेतो किंवा 10 महिला लक्षात घेतो तर 30 एसएचजी असतील तर 300 लोक झाली. तर असा एक साधारणपणे भाग होता. पण त्याच्याऐवजी आता असं झालेलं आहे की 100 लोक जर समजा या ठिकाणी किंवा 100 महिला आपण एकत्रित केल्या तर 1 करोड पर्यंत आपल्याला वित्तीय सहायता मिळते. 200 आपण या ठिकाणी कारागीर तयार केले तर 2 करोड पर्यंत. अशा पद्धतीनं आपण 5 करोड पर्यंत म्हणजे 500 लोक महिलांच्या पर्यंत, कारागिरांच्या पर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि याचा एक महत्वाचा भाग असा की एक चांगल्या पद्धतीचं क्लस्टर ऍज अ कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, त्याच्यामध्ये काही नवीन ऑटोमॅटिक यंत्र वगैरे लागणार असतील तर त्याचा समावेश करून घेणं, ब्रँडिंग करून घेणं, मार्केटिंग वगैरे चांगल्या पद्धतीनं प्रमोशन करण्यासाठीची मदत, याचा सगळा अंतर्भाव किंवा डिझाईन डेव्हलपमेंट असेल, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असेल, त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट तयार करायचे असतील तर हा सगळा अंतर्भाव त्याच्यामध्ये आपल्याला करता येणं शक्य आहे. तर स्फूर्ती योजना ही अतिशय चांगल्या पद्धतीची योजना आहे, त्याचा आपल्याला लाभ घेता येईल. आणखीन एक जाता आता मी या ठिकाणी सांगेन की आता अलीकडे 12 जानेवारीला आपण एक नवीन प्रॉडक्ट घेऊन येतोय आणि तो आहे वेदांग पेन. आता त्याचं नामकरण वगैरे थोडंसं त्याच्यामध्ये चाललंय विषय की त्याला एक नवीन अशा पद्धतीचं नाव वगैरे देण्यात यावं. तर वेदांग पेनचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडं कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट आहे जयपूरला. तर तिथे आपण गोबर बघतो तर त्या शेणापासून त्या ठिकाणी साधारणपणे वेदांग पेंट तयार करण्यात आलेला आहे आणि डिस्टेम्परला एक पर्याय म्हणून आणि त्याच्यामध्ये आपण R&D पण केलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तिथे येतोय. मी इथं उल्लेख करेन की आपण संपूर्ण देशामध्ये साधारणतः 1,30,000 मतपेट्या वाटलेल्या आहेत आणि या सगळ्या मतपेट्यांच्यासाठी ज्यावेळेला माननीय पंतप्रधान कझाकिस्तानला गेले होते तर तिथं त्यांनी पाहिलं की बाबा वेगवेगळ्या कलरच्या पेट्या त्यांना बघायला मिळाल्या आणि त्याने हा विषय माननीय अध्यक्षांच्या बरोबर इथं खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष आहेत विनयकुमार सक्सेनाजी त्यांच्या बरोबर या विषयाच्या वरती चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने एक डेव्हलपमेंट म्हणून आपण हा वेदांग पेन त्या ठिकाणी आणला आणि आपल्या ज्या काही माशांच्या ज्या पेट्या आहेत त्याला आपण तो वापरण्यात पण आला आणि त्याचा परिणाम असा झाला की तो जो पेंट आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने टिकतो. त्याच्यावरती वातावरणाचा कुठलाही परिणाम होत नाही. इव्हन तो घरामध्ये सुद्धा वापरता येतो. तर त्यालाही आपल्याला रिप्लिकेट करायचं आहे, त्यालाही आपलं एक उद्योगाचं स्वरूप देता येणं शक्य आहे. तर तेही आपल्याला करता येणं शक्य, त्याचे प्रोजेक्ट पण आपण बनवलेले आहेत. तर मला असं वाटतं की त्याचंही सादरीकरण मी काहीतरी आपल्या समोर करेल की जेणेकरून आपल्याला गावागावामध्ये पोहोचणं अतिशय सहजपणे आपल्याला शक्य होणार आहे. तर हा सगळा भाग आहे ताई. आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही उद्योजकांच्या मार्फत एक मोठ्या चांगल्या पद्धतीचे 20-25 क्लस्टर्स एक नवीन वर्ष येऊ घातलेलं आहे 2021. तर 2021 मध्ये ऍटलिस्ट 21 क्लस्टरची सुरुवात आम्ही उद्योगिनीच्या मार्फत या ठिकाणी करण्यात यावी आणि त्यासाठीचा जो काही लक्ष्यांक असेल ते नक्कीच सर, कारण आमच्या महाराष्ट्राचे कार्यक्रम पण बसलेले आहेत तर ते आपल्याला देता येणं शक्य होईल आणि त्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत करता येणं शक्य होणार आहे. दुसरं या ठिकाणी मी सांगेन की आपलं एक नाशिकला ट्रेनिंग सेंटर आहे. आम्ही उद्योगिनीच्या मार्फत नाशिकच्या ट्रेनिंग सेंटरचा वापर कसा करता येईल, कारण आज काय झालंय की नाशिक ट्रेनिंग सेंटर जे आहे तिथे 262 एकर जागा आहे, आपल्याकडे मोठा सेटअप आहे. तिथे खादीचा डिझाईन स्टुडिओ आहे, त्याच्यानंतर फळ प्रक्रियेचं एक मोठं आपण इन्क्युबेशन सेंटर त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. बऱ्याचशा चांगल्या प्रकारचे मशीन्स आहेत. त्या आसपासच्या जवळ असलेल्या आपल्या ज्या काही उद्योगिनी आहेत
त्यांना आपण थोडंसं काय म्हणतात त्याला, की आपण त्यांना पुरस्कृत केलं किंवा त्यांना थोडंसं प्रोत्साहित केलं की नाही, या सगळ्या मशीनचा आपल्याला चांगला वापर करता येणं शक्य आहे, तर आम्ही उद्योगिनीच्या मार्फत त्याचा सुद्धा वापर करायचा असेल तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण विचार करूया. कारण तिथं साधनावरती चालणारा जो काही उद्योग आहे त्याची मोठी यंत्रणा तिथे उभी आहे. त्याच्यानंतर फळ उद्योगाच्या संदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे म्हणजे मशीन्स असतील, बेकरीचा एक उद्योग आहे त्याचे काही मशीन्स असतील त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचा वापर व्हायला पाहिजे, ऑप्टिमम युटिलायझेशन होत नाही. तर मला असं वाटतं की त्या परिसरातला जो काही म्हणजे महिलांचा वर्ग आहे त्यांनी जर समजा पुढाकार घेतला तर तेही काम आपल्याला पुढे नेता येणे शक्य आहे, की जेणेकरून आपली अपेक्षा अशी आहे की ते सेंटर चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होऊन जाईल. तर मला असं वाटतं की आपले काही प्रश्न असतील तर त्या इंटरॅक्टिव्ह माध्यमातून आपल्याला थोडंसं काही बोलता येईल, अजूनही काही विषय समजून घेता येणं शक्य होईल. पण सॉरी, कारण मधल्या काळामध्ये मला माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलवल्यामुळे मला जावं लागलं, कारण मंत्रालयातून 2-3 सूचना होत्या. पण ताई, आजचा कार्यक्रम मला खूप चांगला वाटला. बऱ्याच लोकांशी बोलण्यामध्ये आणि इंटरॅक्शन करण्यामध्ये मला आनंद वाटेल की जेणेकरून तिथून आपल्याला एक रोडमॅप तयार करता येईल. आणि एवढं मी नक्की सांगेन की मिनल मोहाडेकर ताईंना आम्ही उद्योगिनीच्या मार्फत जे काही करायचं आहे 2021 साठी अगदी रोडमॅप करून, ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष कधी आलात मुंबईला तर जरूर आपल्याशी मी बोलेन. आणि एक लक्षात घेऊन की 2021च्या टार्गेटमध्ये माझी अशी स्वतःची इच्छा आहे, आत्मनिर्भर भारत खाली चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण करणं आणि तो जो बॅकअप आहे टूल्स आणि इक्विपमेंटचा, मग तो फळ उद्योगातला असेल, हँडमेड पेपरमध्ये असेल, पॉटरीमध्ये असेल, या सगळ्यांचा या ठिकाणी समावेश त्या महिलांना करून देणं हा एक भाग राहील. कारण महाराष्ट्रामध्ये नेहमी असं म्हटलं जातं की माफ करा की सर्व देशामध्ये चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होतो, महाराष्ट्राचा लक्ष्यांक नेहमी पाठीमागे जात असतो. तर मला असं वाटतं की आम्ही उद्योगिनीच्या मार्फत तो लक्ष्यांक अतिशय चांगल्या ताकदीने पुढे यावा. आणि सुदैवानं महाराष्ट्राला एक चांगले डायरेक्टर पण आहेत सध्या, मीना म्हणून आमचे डायरेक्टर आहेत, माझ्या जवळ बसलेलेच आहेत ते. तर त्यांनाही मी या ठिकाणी सांगेन की या सगळ्या योजनेला आपल्याला एक चांगलं पाठबळ देता येईल. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एवढा म्हणजे स्कोप असताना किंवा वाव असताना याचं उद्योगाचं स्वरूप दिसत नाही. तर खादीचा या ठिकाणी फुटप्रिंट किंवा खादीच्या या सगळ्या उद्योगाच्या संदर्भातलं एक कुठेतरी आपली ओळख आपण या माध्यमातून ठेवायला काही हरकत नाही. आणि मला असं वाटतंय की त्यासाठी सगळी मदत जी काय असेल, मग ती स्फूर्तीची असेल, स्फूर्तीचा लक्ष्यांक, त्याच्यानंतर तुमच्या आत्मनिर्भर भारतचा प्रत्येकाचं एक सेगमेंट आम्ही उद्योगिनीसाठी स्वतः या ठिकाणी देण्याची व्यवस्था करायला मला काहीच हरकत नाहीये. आणि अगदी खुल्या दिलाने त्यासाठी आपण द्यायला तयार आहोत. या ठिकाणी चालेल. खूप खूप धन्यवाद. आणि मला सांगायला आनंद वाटतो, आता नाशिक ब्रांचच्या पण आमच्या हेड इथे हजर आहेत आणि त्या तुम्हाला म्हणजे आपण इथेच भेटू तुम्हाला मुंबईमध्ये येऊन. आणि तुम्ही जसं सांगितलं तसं आमची संघटना ही महाराष्ट्रात 18 ठिकाणी आहे सर, त्यामुळे आपण त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊया. आणि तुम्ही वेगळं सांगितलं आणि आम्हाला प्रज्ञानीने पण खूप छान सांगितलं वेगवेगळ्या गोष्टी. प्रज्ञा आणि आम्ही एकत्रच काम करतो, त्यामुळे असं काही नाहीये. तर आपण एकत्र काम करूया. आणि बेसिकली मला असं म्हणायचं की तुम्ही जे कुल्हडचं म्हणालात, तर आमची नागपूरची उद्योगिनी ऑलरेडी या व्यवसायात आहे, तर तिला पण कॉन्टॅक्ट करायला सांगते तुम्हाला. त्यांना त्या ठिकाणी सातत्याने कुल्हड पुरवण्याची व्यवस्था फॅक्टरीच आहे सर, MIDC मध्ये तिथे फॅक्टरी आहे आणि ती आपण काम करते नागपूरमध्ये, तिचं आहे ऑलरेडी. आणि दुसरं मला वाटतंय की नाशिकचे डॉक्टर पाठक हे तुम्हाला भेटायला येऊ इच्छितात, त्यांना घेऊन येत. मी त्यांच्याशी बोलणार आहे कालपासून थोडंसं काही. हो हो, काल चेअरमन सर असल्यामुळे माझं बोलणं झालं नाही, तर पाटकांशी मी आज बोलणार. थँक्यू व्हेरी मच परामतीकर साहेब. थँक्यू पाटील सर, थँक्यू. आणि आय विल व्हेरी ग्लॅड आपण बोलू. आपण एक पर्सनल मीटिंग करू आणि पाठक सर स्वतः तिथे नाशिकमध्ये माझी विनंती अशी राहील की हो हो, आणि ताई विनंती अशी राहील की पुढचं जे सत्र असेल आपलं, तुम्ही मला कधी बोलवा, ते शक्यतो रविवारी किंवा संडेला आपण जे आहे ना, ते आपण रविवारी किंवा सॅटर्डे सॉरी, तर तुम्ही अरेंज केलं तर आय विल बी देअर. हरकत नाही. तुम्ही जेव्हा आपण जायचं असेल तेव्हा मी पण नाशिकला येईन अवश्य. आणि नाशिकला जवळच आहे मुंबईच्या, त्यामुळे तसं काही नाहीये.
आणि सर तुम्ही बेसिकली नाशिकचेच आहात, मला माहिती आपली चालेल चालेल. पूर्वी नाशिकलाच झालेली होती. हा तर मिनलताई मला थोडं बोलायचं आहे, बोलू का? बोला बोला अंबिकेबाई बोला. येस येस मॅडम बोला. बोला मॅडम. हा नमस्कार, मी नमस्कार. ऐश्वर्या अंबिके. नमस्कार नमस्कार. मॅडम तुमचा नंबर द्या आधी. मी ऍडव्होकेट ऐश्वर्या अंबिके. अंबिकेबाई नंबर द्या तुमचा. मला नंबर घ्या. हा 999307 99,307 9923 30409. 3009. ओके बोला तुम्ही काय मी बोलायचंय? तसं चॅट बॉक्स मध्ये टाकलेलं आहे. हं. हा मला आता तेच सरांचं हे ऐकलं प्रेझेंटेशन, तर त्याच्यामध्ये सगळे आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत जे बरेच उपक्रम आहेत त्याच्यामधलं एक वेदांत पेंट जे शेणापासूनचा एक्झॅक्टली म्हणजे आपली गोशाळा आहे गीर गायींची अरे वा, पुण्याला, तुम्ही पुण्याचे आणि तिथे आहेत. आपण अनेक वस्तू शेण गोमूत्रापासून बनवतो की त्याची उपयुक्तता आणि तर त्या दृष्टीने म्हणजे आपण तिथे अनेक वस्तू की गोनाईला आहेत, धूप आहेत, नंतर खत आहे, शेणे आहेत, गोमूत्र अर्क अशा वेगळ्या वेगळ्या वस्तू बनवतो आणि डेकोरेटिव्ह आयटम्स पण आपण बनवतो. तर त्या संदर्भात आता हे रिसर्च सेंटरही आपलं चालू करायचं, म्हणजे हे सगळं पेंट वगैरेच्या विषयी पण आपण ऐकतो आहोत, किंवा भिंती आहेत, वेगळ्या वेगळ्या मूर्ती आहेत, नंतर आर्ट क्राफ्टच्या वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत, अशा वस्तू बनवणं, त्याची उपयुक्तता, हे सगळं आपलं गोशाळेच्या अंतर्गत आपलं हे सुरू आहे आणि आपल्याला ते एक्सपान्शनही करायचंय. तर त्या दृष्टीने आपल्याला ह्या आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत ह्याच्या या योजनेसाठी काय करता येऊ शकते किंवा काय मदत मिळू शकते हे थोडं जाणून घ्यायचं होतं सर. नाही मी वेदांत पेंट संदर्भातलं एक सादरीकरणच करेन. आपण काय करूया की ताईंना विनंती करेन, आत्मनिर्भर भारतच्या मंजूर झालेल्या सगळ्या योजना त्याचं आणि वेदांत पेंटचं एक सादरीकरण मी त्याचं प्रेझेंटेशन देईन आपल्याला. त्याच्यामध्ये पण इतरही आपल्या ज्या वस्तू आहेत गोशाळेमधल्या किंवा हे एकंदरीत गोशाळेच्या ह्याच्यासाठी काय करता येऊ शकतं? नाही, गोशाळेमध्ये आता समजा तुम्ही काय तुमच्या वस्तू बनवत असाल तर त्याला थोडंसं पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाखाली एक थोडीशी वित्तीय सहायता घेऊन आपण काम फुल वाढवलं तर आपल्याला रजिस्ट्रेशन वगैरे मिळेल आणि खादी भारतच्या ब्रँड खाली वगैरे आपल्याला मार्केटिंग मिळण्याची शक्यता जास्त होईल. त्याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? त्याला आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे पीएमईजीपी साठी. तर मगाशी प्रज्ञा जोगळेकर मॅडमने आपल्याला माहिती दिली असेलच, तर त्या याच्यातून आपल्याला पुढे थोडी म्हणजे वित्तीय सहायता मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल, बँकांच्याकडून थोडासा फायनान्स घ्यावा लागेल आणि काही प्रॉब्लेम येणार नाही. बरं सर, थँक्यू सो मच की तुम्ही एवढा वेळ दिलात आणि आम्हाला आत्मनिर्भरसाठी पुन्हा आपण एक मीटिंग करूया अवश्य. ओके, थँक्यू व्हेरी मच. प्रज्ञा तुला पण धन्यवाद, तू होतीस त्यामुळे बरं झालं. प्रज्ञा मॅडम धन्यवाद. प्रज्ञा मॅडम खूप खूप धन्यवाद. मॅडम धन्यवाद. थँक्यू.